Hello and welcome, my dear friends and students. In today's video, I am going to continue the same part, that is the conditions to obtain the steady interference pattern. In previous video, we had just state the conditions for the formation of steady interference pattern. That is, two sources of light must be coherent. Two sources of light must be monochromatic. Two sources of light must emit the light waves of equal amplitude. Then distance between two sources that must be very small as compared to distance between two sources and the screen. The two sources that should be narrow. Then the light waves emitted from the two sources that must be in same state of polarization. So these are the certain conditions in order to get the steady interference pattern. Now here we have to explain why there is a need of coherent sources, why there is a need of monochromatic sources. So let us consider the explanation of one by one condition. So let us first start from the condition that what do you mean by coherent sources and what is the need of coherent sources to obtain the steady interference pattern. आपण पहिली कंडिशन घेऊया की कोहेरंट सोर्सेस म्हणजे काय आणि हे कोहेरंट सोर्सेस स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न मिळवण्याकरिता का गरजेचे असतात. जर आपण घेतलेले लाईट सोर्सेस हे इंडिव्हिज्युअल असतील, हे कोहेरंट नसतील तर काय प्रॉब्लेम होईल टू गेट द इंटरफरन्स पॅटर्न ते आपल्याला वन बाय वन एक्सप्लेन करायचं आहे. तर पहिले आपण इथे घेतोय व्हॉट डू मीन बाय कोहेरंट सोर्सेस. कोणत्या सोर्सेसला कोहेरंट सोर्सेस म्हणतात बघा. तर सोर्सेस ऑफ लाईट आर सेड टू बी कोहेरंट इफ दे एमिट द लाईट वेव्स with phase difference 0 or constant for all the time. लाईटच्या सोर्सेसला आपण कोहेरंट सोर्सेस तेव्हाच म्हणू शकतो जेव्हा त्यांनी एमिट केलेल्या लाईट वेव्स मधला फेज डिफरन्स एक तर 0 असेल किंवा कॉन्स्टंट असेल फॉर ऑल द टाइम. त्याला आपण म्हणतो कोहेरंट सोर्सेस. त्यानंतर या कोहेरंट सोर्सेसची गरज का असते बघा. तर जर हे दोन सोर्सेस कोहेरंट नसेल तर काय प्रॉब्लेम येईल. हे प्रॉब्लेम अवॉइड करण्यासाठी मग आपल्याला कोहेरंट सोर्सेस घेणं गरजेचं आहे. अशा दोन पार्ट मध्ये आपल्याला त्याचा आन्सर देता येईल. मग इफ द टू सोर्सेस आर नॉट कोहेरंट देन व्हॉट हॅपन. जर हे दोन सोर्सेस कोहेरंट नसेल तर काय होईल. कोहेरंट नसेल तर दे एमिट द लाईट वेव्स विथ डिफरंट फेज डिफरन्स. तेव्हा जे लाईट वेव्स एमिट करतील त्या लाईट वेव्स मधला फेज डिफरन्स हा कंटिन्युअसली चेंज होत राहील. दॅट विल नॉट रिमेन कॉन्स्टंट. म्हणून इथे लिहिलं आहे इफ टू सोर्सेस ऑफ लाईट आर नॉट कोहेरंट देन व्हॉट हॅपन दे एमिट द लाईट वेव्स विथ चेंज इन फेज डिफरन्स. जर ते दोन सोर्सेस कोहेरंट नसतील तर त्यांनी एमिट केलेल्या लाईट वेव्स मधला फेज डिफरन्स हा कंटिन्युअसली चेंज होईल. ड्यू टू चेंज इन फेज डिफरन्स व्हॉट हॅपन. आपण कंडिशन फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स अँड कंडिशन फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पाहिले. जेव्हा त्यांच्यामधला फेज डिफरन्स हा 0, 2 पाय, 4 पाय, 6 पाय असेल तर आपल्याला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मिळतं म्हणजेच ब्राईट पॉइंट. आणि जर त्यांच्यामधला हा फेज डिफरन्स पाय, 3 पाय, 5 पाय, 7 पाय असेल तर आपल्याला डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मिळतं आणि डार्क पॉइंट मिळतं. मग एका मोमेंटला जर त्या दोन लाईट वेव्स मधला फेज डिफरन्स हा 0, 2 पाय, 4 पाय, 6 पाय असेल तर तो पॉइंट की ज्या पॉइंटला लाईट वेव्स मीट होतील तो पॉइंट आपल्याला ब्राइट अपियर होईल. अँड ॲट द अनदर इन्स्टंट इफ the phase difference between the two light waves meeting at that point that become pi, 3 pi, 5 pi, 7 pi. The same point that will appear as a dark at the other instant. या फेज डिफरन्स मुळे काय होईल बघा. तर फेज डिफरन्स बदलला तर इंटेन्सिटी बदलते. इंटेन्सिटी बदलली म्हणजे
जो पॉइंट आपल्याला ब्राईट दिसत होता एका इन्स्टंटला तोच पॉइंट आपल्याला डार्क दिसेल ॲट द अदर इन्स्टंट. का ब्राईट आणि डार्क चेंज होईल? बिकॉज ऑफ चेंज इन फेज डिफरन्स. फेज डिफरन्स बदलला तर कंडिशन जी असते कन्स्ट्रक्टिव्ह साठी आणि डिस्ट्रक्टिव्ह साठी ती चेंज होते. मग एका इन्स्टंटला एका क्षणाला तो तुम्हाला पॉइंट ब्राईट दिसेल आणि दुसऱ्या क्षणाला तोच पॉइंट तुम्हाला डार्क दिसेल. म्हणजे यू विल नॉट ऑब्टेन द स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. तोच पॉइंट आपण इथे लिहिलाय. ड्यू टू चेंज इन फेज डिफरन्स at a point of medium where the light waves meet, intensity at that point does not remain constant. Intensity changes continuously. Phase difference बदलला म्हणून intensity change झाली. Intensity change झाली तर काय प्रॉब्लेम आला? The point will appear bright for one moment and dark for the other moment. Same point. तोच पॉइंट एका क्षणाला ब्राईट आणि दुसऱ्या क्षणाला डार्क दिसेल. त्यामुळे मिळणारा इंटरफरन्स पॅटर्न हे आपल्याला स्टेडी मिळणार नाही. या उलट इफ द टू सोर्सेस आर कोहेरंट then phase difference between them remain constant. On the other hand, या उलट जर आपण असे दोन सोर्सेस निवडले की ज्यांचं ते कोहेरंट आहे म्हणजेच त्यांनी एमिट केलेल्या लाईट वेव्ह मधला फेज डिफरन्स एकतर 0 किंवा कॉन्स्टंट असेल. मग जर फेज डिफरन्स कॉन्स्टंट तर इंटेन्सिटी त्या पॉइंटची कॉन्स्टंट. इंटेन्सिटी कॉन्स्टंट म्हणजे ॲट अ point of constructive interference we always obtain the bright point, and at the instant when we get the destructive interference at that point we have the dark point. So as intensity remain constant, therefore here we will get the steady interference pattern. जो इंटरफरन्स पॅटर्न मिळेल तिथे कोणत्याही प्रकारची इंटेन्सिटी बदलणार नाही. इंटेन्सिटी का बदलणार नाही? कारण फेज डिफरन्स जो आहे तो कॉन्स्टंट राहील. मग फेज डिफरन्स बदलू नये, तो कॉन्स्टंट राहावा. फेज डिफरन्स कॉन्स्टंट राहू, त्याची इंटेन्सिटी कॉन्स्टंट राहावी. इंटेन्सिटी कॉन्स्टंट राहील तेव्हाच आपल्याला स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न मिळतो. जर आपल्याला सेपरेट क्वेश्चन विचारला व्हॉट डू मीन बाय कोहेरंट सोर्सेस and explain the need of coherent sources to get the steady interference pattern, तर या वेळेला अशा पद्धतीने आपल्याला त्याला एक्सप्लेन करता येईल की जर ते सोर्सेस कोहेरंट नसेल तर काय प्रॉब्लेम येईल? तर त्या दोन लाईट वेव्ह मधला फेज डिफरन्स कॉन्स्टंटली चेंज होत जाईल, कंटिन्युअसली चेंज होत जाईल. फेज डिफरन्स चेंज झाला म्हणून ज्या पॉइंटला ह्या लाईट वेव्ह मीट होतील तिथली इंटेन्सिटी चेंज होईल. इंटेन्सिटी चेंज झाल्यामुळे एकच पॉइंट एका क्षणाला आपल्याला ब्राईट दिसेल तर दुसऱ्या क्षणाला आपल्याला तो डार्क दिसेल. त्यामुळे आपल्याला स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न मिळणार नाही. या उलट जर आपण कोहेरंट सोर्सेस घेतले तर दोन लाईट वेव्हज त्या सोर्सेस पासून निघणाऱ्या त्यांच्यामधला फेज डिफरन्स हा कॉन्स्टंट राहील. फेज डिफरन्स कॉन्स्टंट असेल तर इंटेन्सिटी कॉन्स्टंट राहील. इंटेन्सिटी जर कॉन्स्टंट राहिली तर आपल्याला दॅट पॉइंट विल अपीयर एज अ ब्राइट when constructive interference occur and appear dark when destructive interference occur. Now consider the second condition why we need the monochromatic sources of light to get the steady interference pattern. So first of all, let us consider what do you mean by monochromatic source of light. Which source of light is said to be monochromatic? तर त्याच्या नावावरून आपल्या लक्षात राहतं बघा. मोनो मीन्स सिंगल, क्रोमा मीन्स वेवलेंथ. A source of light is said to be monochromatic if it emit the light waves of single wavelength. लाईट सोर्सला आपण मोनोक्रोमॅटिक तेव्हाच म्हणू शकतो जेव्हा तो जो काही लाईट एमिट करत असेल त्याची वेवलेंथ सेम असायला पाहिजे. सिंगल वेवलेंथचा लाईट त्याने एमिट करायला पाहिजे. सोडियम वेपर लॅम्प, मर्क्युरी लॅम्प, these are the example of monochromatic source of light जे आपण स्ट्रीट लाईट म्हणून यूज करत होतो. सोडियम वेपर लॅम्प आणि मर्क्युरी लॅम्प हे एकाच वेवलेंथचा लाईट एमिट करतात म्हणून ते मोनोक्रोमॅटिक सोर्स. आता अशा लाईट सोर्सची गरज का असते टू गेट द स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. दिलेले आपण नीड ऑफ मोनोक्रोमॅटिक सोर्स. मग मोनोक्रोमॅटिक नसेल तर काय प्रॉब्लेम येईल ते पहिले सांगायचं. इफ द टू सोर्सेस ऑफ लाईट
that are not monochromatic. Monochromatic नाही आहे याचा अर्थ they emit the light waves of different wavelength. मग ते जे लाईट वेव्ह एमिट करेल त्यांची वेव्हलेंथ डिफरंट असेल. मग वेव्हलेंथ जर डिफरंट असेल तर काय प्रॉब्लेम राहील? तर आपण न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थेअरी किंवा हायगेन्स वेव्ह थेअरी मध्ये आपण बघितलं की डिफरंट कलर्स ऑफ लाईट आर ड्यू टू डिफरंट वेव्हलेंथ. हायगेन्सने सांगितलेली की डिफरंट कलर आहे. कॉर्पस्क्युलरने सांगितलं होतं की बिकॉज ऑफ डिफरंट साइजेस ऑफ द कॉर्पस्कल वी हॅव द डिफरंट कलर. दॅट इज नॉट द ट्रू. जे आपल्याला हायगेन्स वेव्ह थेअरी मध्ये मिळालं की डिफरंट कलर्स ऑफ लाईट आर बिकॉज ऑफ डिफरंट वेव्हलेंथ. मग इथे वेव्हलेंथ वेगवेगळी आहे म्हणजे आपल्याला मिळणारा इंटरफरन्स पॅटर्न हा ब्राईट आणि डार्क मिळणार नाही. तो आपल्याला मिळेल कलर्ड इंटरफरन्स पॅटर्न. कलर्ड इंटरफरन्स पॅटर्न वेगवेगळ्या कलरचे आपल्याला तिथे बँड मिळतील, स्ट्रीप मिळतील अँड दे आर ओव्हरलॅप विथ इच अदर. दे आर नॉट वेल सेपरेटेड. का? तर त्याचं रिझन आपण तिसऱ्या पॉइंट मध्ये लिहिलेलं आहे. तर दुसरा पॉइंट जो लिहिला आहे की ड्यू टू चेंज इन वेव्हलेंथ इंटरफरन्स पॅटर्न विल बी कलर अँड इनडिस्टिंक्ट नॉट क्लिअर. जो आपल्याला मिळणारा इंटरफरन्स पॅटर्न आहे हा कलर्ड मिळेल आणि हा आपल्याला क्लिअर मिळणार नाही. ईच कलर, कारण वेगवेगळी वेव्हलेंथ असेल तर प्रत्येक कलरची वेव्हलेंथ ही डिफरंट आहे. So each color will produce the independent interference pattern in the same region. त्याच ठिकाणी त्याच रिजन मध्ये आपल्याला वेगवेगळ्या कलर्ड इंटरफरन्स पॅटर्न तिथे मिळेल. आणि हे जे बँड आहे ते क्लिअर नसतील तर एकमेकांमध्ये असे ओव्हरलॅप होतील. त्यामुळे तो इंटरफरन्स पॅटर्न आपल्याला काय मिळणार नाही, क्लिअर मिळणार नाही. म्हणून मग देयर मे बी constructive interference due to one wavelength and destructive interference due to other wavelength at the same point. एकाच पॉइंटला आपल्याला जो इंटरफरन्स मिळेल तो ब्राइट मिळेल बिकॉज ऑफ वन वेव्हलेंथ. कारण आपण कंडिशन बघितली when path difference between them is equal to n लॅम्बडा तेव्हा आपल्याला ब्राइट पॉइंट मिळतो. अँड व्हेन पाथ डिफरन्स इज इक्वल टू ऑड इंटिग्रल मल्टिपल ऑफ हाफ द वेव्हलेंथ तेव्हा आपल्याला डार्क पॉइंट मिळतो म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मिळतं. म्हणून मग एका वेव्हलेंथ मुळे आपल्याला तोच पॉइंट ब्राइट मिळेल, दुसऱ्या वेव्हलेंथ मुळे तोच पॉइंट आपल्याला डार्क मिळेल. म्हणजे त्यांच्यामधला जो काही पाथ डिफरन्स आहे तो वेव्हलेंथ वर डिपेंड असतो. वेव्हलेंथ चेंज झाल्यामुळे पाथ डिफरन्स चेंज होईल, पाथ डिफरन्स चेंज झाल्यामुळे तोच पॉइंट एका क्षणाला आपल्याला ब्राइट तर दुसऱ्या क्षणाला आपल्याला डार्क दिसेल. म्हणजे जो प्रॉब्लेम आपण कोहेरंट सोर्सेस मध्ये फेस केला तोच इथे पण आपल्याला फेस होऊ शकतो. मग दोन आहेत इथे प्रॉब्लेम. एक म्हणजे ड्यू टू चेंज इन वेव्हलेंथ देयर इज अ चेंज इन पाथ डिफरन्स and because of which the same point that will appear as a bright at one instant and dark at the other instant. And due to different wavelength of light we have not a well defined and clear interference pattern. We have the colored interference pattern in which these different colors bands they are overlap with each other. So in order to get the clear and distinct interference pattern which is made up of only bright and dark bands, we need the two sources of light that must be monochromatic. कारण हे इथपर्यंत आपण लिहिलं की जर ते मोनोक्रोमॅटिक नसेल तर काय होईल, मोनोक्रोमॅटिक असेल तर काय होईल त्याच्या खाली आपल्याला लिहिता येईल ऑन द अदर हँड इफ द टू सोर्सेस ऑफ लाइट आर मोनोक्रोमॅटिक दे emit the light waves of single wavelength. जर ते मोनोक्रोमॅटिक असतील तर ते सगळे सोर्सेस एकाच वेव्हलेंथची लाईट एमिट करेल. वेव्हलेंथ जर सेम असेल तर वी विल नॉट ऑब्टेन द कलर इंटरफरन्स पॅटर्न. आणि at the point where we get the constructive interference, that point always appear as a bright and the point of medium where we have the destructive interference, that point appear as a dark. म्हणजे इथे पुन्हा आपल्याला अजून याच्या पुढे लिहायचा आहे एक पॉइंट कि if the two sources of light are coherent, if the two sources of light are monochromatic, then they emit the light waves of single wavelength. Because of single wavelength we have the clear
interference pattern which is not a color because of single wavelength, and secondly the point where the constructive interference occur, that always appear as a bright, and the point where destructive interference occur, that point always appear as a dark. It means if the two sources of light are monochromatic, then we have a well defined and clear steady interference pattern. That is the need of coherent sources of light to get the steady interference pattern. Now let us consider the third condition. Why? The amplitude of two light waves must be same, or why two sources of light must emit the light waves having same amplitude. दोन सोर्सेसने ज्या काही लाईट वेव्स एमिट केल्या त्यांचं एम्प्लिट्यूड का सारखं पाहिजे इन ऑर्डर टू गेट द स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. तर there is no problem at the time of constructive interference, though the light waves having different amplitude. Constructive interference ला amplitude चा different असणं हे कोणतेही प्रॉब्लेम येत नाही. But at the time of destructive interference there is a problem if two light waves that is having the different amplitude. काय प्रॉब्लेम येतो बघा की at the time of destructive interference we know that the resultant amplitude that is equal to the difference between the two individual amplitude. But at the time of destructive interference intensity of that point that must be minimum, that must be 0. Then only we have the dark point. जेव्हा डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होईल तेव्हा दोघांचा एम्प्लिट्यूड जर सेम असेल तेव्हाच रिझल्टंट एम्प्लिट्यूड 0 असेल. रिझल्टंट एम्प्लिट्यूड 0 असेल तर इंटेन्सिटी 0 येईल आणि 0 इंटेन्सिटी पॉइंटच आपल्याला कम्प्लिटली डार्क पॉइंट म्हणून अपीअर होईल. मग डार्कची कंडिशन पहिले आपण लिहिली की ॲट द टाइम ऑफ डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स intensity of that point must be minimum, that is the 0. Then only we have the dark point or band or fringe. If the two light waves having unequal amplitude, जर दोन लाईट वेव्हचा एम्प्लिट्यूड वेगवेगळं असलं तर काय प्रॉब्लेम राहतं? the amplitude, then at destructive interference resultant amplitude is not 0. जर amplitude 0 नसेल तर intensity 0 राहणार नाही, कारण intensity is directly proportional to square of the amplitude. So point will not clearly appear as a dark. आणि पॉइंट जर क्लिअरली तो ब्राइट आहे नसेल डार्क आहे नसेल तर आपल्याला तो पॉइंट एक्झॅक्टली आपल्याला डार्क पॉइंट म्हणून कन्सिडर करता येणार नाही किंवा ब्राइट पॉइंट म्हणून कन्सिडर करता येणार नाही. बट ऑन द अदर हँड इफ द टू light waves having the same amplitude, then at the time of destructive interference the resultant amplitude that will be 0. Resultant amplitude 0 असेल तर intensity 0. That's why that point is perfectly appear as a dark point. म्हणजे in order to get the resultant amplitude 0, so that we get the resultant intensity 0 and that point completely as a dark point, we need the two light waves of equal amplitude. त्यानंतर इथे आपल्याला दिलाय की y नेक्स्ट कंडिशन मध्ये the distance between two sources of light that must be small. दोन जे आपण कोहेरंट सोर्सेस घेतो S1 आणि S2 यांच्यामधलं डिस्टन्स हे स्मॉल d ने दाखवतात आणि इथून निघणाऱ्या ह्या ज्या लाईट वेव्हज आहेत ह्या लाईट वेव्ह ज्या स्क्रीनवर जाऊन पोहोचतील तो जो स्क्रीन आहे त्यांचा आणि या सोर्सेसचं म्हणजे स्लिटचं डिस्टन्स हे जास्त का असलं पाहिजे याचं एक्सप्लेनेशन आपल्याला या फॉर्म्युल्यावरून देता येईल. दिस इज द एक्सप्रेशन फॉर बँडविड्थ जे आपल्याला पुढे काढायचं आहे. बँडविड्थचं एक्सप्रेशन असतं x इक्वल टू लॅम्बडा इनटू कॅपिटल D बाय स्मॉल d, वेअर लॅम्बडा इज द वेव्हलेंथ ऑफ लाइट, capital D is the distance between source and screen, and small d is the distance between the two sources.
आता इथे तुम्हाला रिलेशन क्लिअरली दिसतंय बघा, बँडविड्थ मध्ये आणि या डिस्टन्स बिटवीन टू सोर्सेस मध्ये. मग इथे in order to get the clear and distinct bandwidth, clear and distinct interference pattern. आता ऍक्च्युअली बँडविड्थ कशाला म्हणतात बघा, that is the distance between two successive bright bands or two successive dark bands, त्याला आपण म्हणतो बँडविड्थ. the distance between two successive bright bands or two successive dark bands in an interference pattern, that is called as the bandwidth. आता बघा, this bandwidth is inversely proportional to the distance between two sources. If the distance between two sources is small, then only bandwidth is large. Bandwidth is large, it means what? The separation between bright bands or dark band, that must be greater only when this d, that must be small. So in order to obtain the well defined and clear interference pattern, the distance between the two sources, that must be small. दोन सोर्सेस मधलं डिस्टन्स का स्मॉल पाहिजे, कारण हे डिस्टन्स बँडविड्थशी इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे आणि जर डिस्टन्स स्मॉल असेल तरच बँडविड्थ ग्रेटर आहे. बँडविड्थ ग्रेटर असेल तेव्हाच आपल्याला क्लिअर अँड वेल डिफाईन इंटरफरन्स पॅटर्न मिळेल. त्यानंतर एक कंडिशन आहे त्यामध्ये की वाय टू सोर्सेस ऑफ लाईट दॅट मस्ट बी नॅरो. जर दोन सोर्सेस हे नॅरो नसेल, इफ द टू सोर्सेस ऑफ लाईट दॅट आर नॉट नॅरो, इट मीन्स दे ऍक्ट ॲज अ ब्रॉड. नॅरो नाही म्हणजे काय, ते ब्रॉड आहे. ईच ब्रॉड सोर्स is equivalent to many point sources. जर तो ब्रॉड सोर्स असेल तर तो प्रत्येक ब्रॉड सोर्स हा खूप साऱ्या पॉइंट सोर्सेस म्हणून ऍक्ट होऊ शकतो. At least we need just the two coherent sources, 2 point sources. But here, if the two sources are not narrow, it means they are broad. जर ते दोन सोर्सेस नॅरो नसतील तर ब्रॉड आहे. आणि each broad source that can be act as a number of point sources. मग आता बघा इथे समजा हे 3 पॉइंट सोर्सेसला इक्विव्हॅलेंट कन्सिडर करू. हे 3 पॉइंट सोर्सेस घेऊ, S4 S5 आणि S6. मग समजा एका इन्स्टंटला S1 पासून निघणारी वेव्ह आणि S4 पासून निघणारी वेव्ह त्या पॉइंटला मीट होत असेल आणि हा जर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ची कंडिशन सॅटिस्फाय करेल तर तो पॉइंट आपल्याला ब्राइट मिळेल. वेगळ्या क्षणाला at the other instant, if the light waves from S2 and from the S5 that meet at the same point, and if that two waves satisfy the condition for destructive interference, the same point that will be appear as now dark. म्हणजे जी आधी कंडिशन होती की आपल्याला दोनच लाईट सोर्सेस पाहिजे, तिथून निघणारा लाईट वेव्स ह्या मोनोक्रोमॅटिक पाहिजे, ह्या कोहेरंट पाहिजे. जर हे दोन सोर्सेस नॅरो नाही म्हणजे ब्रॉड आहे. ब्रॉड जर असतील तर ईच ब्रॉड सोर्स इज इक्विव्हॅलेंट टू नंबर ऑफ पॉइंट सोर्सेस. That's why here the two light waves meeting at particular point that appear differently at the different instant because of changing phase difference, changing path difference, because that light waves meeting at that point is coming from the different point sources. एका क्षणाला S1 S4 पासून तिथे लाईट वेव्स मीट झाला तर दुसऱ्या क्षणाला S2 S5 पासून तिथे मीट होऊ शकतं. कारण आता आपल्याला दोनच सोर्सेस पाहिजे होते पण दोन सोर्सेस नाही आहेत, तिथे 6 सोर्सेस आपण कन्सिडर करू शकतो. आपल्या एक्झाम्पल साठी आपण घेतलं कारण ते ब्रॉड सोर्सेस आहेत. जसा एन्स थॉमस एंग मध्ये पहिले 3 होल घेतले होते. हे ईच 3 होल दॅट कॅन बी ऍक्ट ॲज अ नंबर ऑफ पॉइंट सोर्सेस. त्यामुळे तिथे मिळणारा इंटरफरन्स पॅटर्न हा क्लिअर नव्हता. इथे पण मिळणारा इंटरफरन्स पॅटर्न हा क्लिअर नसेल. सो इन ऑर्डर टू गेट द इंटरफरन्स पॅटर्न क्लिअर, द टू सोर्सेस ऑफ लाईट दॅट मस्ट बी नॅरो. कारण नॅरो जर असेल तर ईच सोर्स इज इक्विव्हॅलेंट टू सिंगल सोर्स. प्रत्येक सोर्स हा केवळ एकच सोर्स म्हणून ऍक्ट होईल. म्हणून आपल्याला इथून केवळ दोनच लाईट वेव्ह मिळेल.
ते जर नॅरो नसेल, ब्रॉड असेल, तर इच ब्रॉड सोर्स इज इक्विव्हॅलंट टू मेनी पॉइंट सोर्सेस. त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या टाइमला एकच पॉइंट हा वेगवेगळा आपल्याला दिसेल. कधी तो ब्राईट दिसेल तर कधी तो डार्क दिसेल. म्हणजेच इंटरफरन्स पॅटर्न आपल्याला क्लिअर मिळणार नाही आणि स्टेडी मिळणार नाही. या उलट जर तो नॅरो असेल, each source, if that is narrow point source, then each point source is equivalent to single source, and that's why we have only the two light waves, and that two light waves coming from that two sources and meet at a single point, giving us either bright point or dark point, giving us the steady interference pattern. अशा पद्धतीने आपल्याला त्याला एक्सप्लेन करता येतं प्रत्येक कंडिशनला, स्टेडी इंटरफरन्स पॅटर्नच्या कंडिशन.